मुकेश गोवारीची बॅट खूप छान पद्धतीने बोलली आणि तिथे मात्र विजयाचा ठसा उमटला. दीपक जाधव आणि एका बाजूला अजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजय भोईर ज्या पद्धतीने जो फॉर्मात होता तो फॉर्म सध्या बघायला मिळालेला नाही, परंतु या मॅचमध्ये अशा अपेक्षांसह संघ उतरलाय पुन्हा एकदा. अजय भोईर डाव्या हाताचा घातक फलंदाज आणि एका बाजूला दीपक जाधव आपल्याला पाहायला मिळतात. मनसूर जाधव डगआउटमधून जोडले गेले कारण त्यांच्या अगदी पार्टनरचा सामना चालू आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजय धानवा. धानवा ब्रदर्स या संघाचा आधारस्तंभ. ऑक्शनच्या वेळेला या संघाची भरपूर चर्चा झाली की तुम्ही 20 धावांमध्ये पॅकअप करतील, तदनंतर तुमच्यासमोर फलंदाजी करताना 60 ते 80 धावा होतील. परंतु मॅचमध्ये त्यांनी सांगून दिलं की हरकत नाही. संघाची बांधणी त्यांनी चांगली केली, तदनंतर कुठले प्लेइंग 11मध्ये खेळाडू खेळवायचे आणि त्यानंतर कसं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये मांडायचं हे आपण आजचा मागचे 2 दिवस पाहिले आणि आजचा तिसऱ्या दिवसात देखील जबरदस्त कामगिरी या धानवा ब्रदर्स संघाची आपल्याला पाहायला मिळेल. मनोज धानवा यांना आपण पाहिलं, मुंबईचं क्रिकेट सातत्याने ते खेळत असतात, परंतु त्यांनी म्हटलं की गावचं क्रिकेट हे गावचं क्रिकेट आहे, गाव गाव असतं, गावाची सरी शहरात नाही. ज्या अनुषंगाने त्यांनी वक्तव्य मांडलं गेलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ऑन साईडला फटका खेळला, अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 डावा, तदनंतरचा चेंडू डॉट आपण पाहू शकाल आणि आता 5-5 षटकांचे सामने आणि वेळ देखील चांगल्या पद्धतीने कव्हर होते. आजच्या दिवसात जो पहिला सामना बाकी होता तो निश्चित स्वरूपात कव्हर होईल. स्मिथ स्मॅशर्सचा जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रियांश फायटर त्या अपेक्षांसह आजच्या दिवसात तो सामना आपल्याला पाहायला मिळेल का. यावेळेला व्हाईट बॉल. किरण केणी सरांचे 2 हात समांतर रेषेत आलेत आणि व्हाईट बॉलनं आपल्याला स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय 3 वरती. मासवन प्रीमियर लीग 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. अगदी सुंदर असं मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्याच्या दिवसात या स्पर्धेसाठी आपल्याला डान्सिंग अंपायर बघायला मिळतील, परंतु यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय आणि या स्वर्गीय मनोज जाधव स्मरणार्थ या स्टँडला इथे मात्र सलामी देणारा हा षटकार फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावा. धावसंख्या 6 ने फ्लाय होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 9 धावा. चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू आणि 9 धावा या धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहू शकाल अजय भोईरच्या बॅट मधनं जबरदस्त फलंदाजी. मी म्हटल्याप्रमाणे मागचे 2 दिवस थोडासा अजय हरवला होता, परंतु 2024-25 जे हंगाम चालू झालं त्यानंतर जो फॉर्मातला खेळाडू अजय तो पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानामध्ये आता बरसतोय. जबरदस्त बॅटिंग. सलग 2 चेंडू 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले. अजय धानवाच्या विरोधात चढवलेला हल्ला पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक चालू असताना फलंदाजी कशी असावी. डाव्या हाताचा घातक फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गौतम गंभीर ॲडम गिलक्रिस्टची आठवण करून देत असताना फलंदाजी होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस. अतिशय चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आपण पाहू शकाल. चेंडूंचा खेळ झाला या षटकात. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू आणि धावसंख्या 15 या फलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली. दीपक जाधव आणि एका बाजूला अजय भोईर. आता ओपनिंग पेअर मध्ये चेंजिंग आपल्याला पाहायला मिळाले. चेंजेस पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील. अगदी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक चालू होतं त्या अनुषंगानं सर्कल 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते, परंतु त्या आंब्याच्या झाडाला जर चेंडू जाऊन क्रॅश करतोय तर तिथे तुम्हाला धावाव्या लागतील धावा आणि ज्या अनुषंगाने आता 2 धावा मिळाल्या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा या धावफलकावरती आहेत. आता मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज मनोज धानवा कर्णधार. मुंबई कोणगाव इथे मात्र निश्चित स्वरूपात ते क्रिकेट खेळत असतात. भिवंडी कोणगाव या विभागात मात्र आपण पाहतोय कॉलर माईक वरती अगदी या षटकामध्ये सुशांत धानवा आपल्याला पाहायला मिळतील आणि सुनील पांडुरंग धानवा साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. अगदी त्यांचे चिरंजीव धानवा ब्रदर्सचा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते कॉलर माईक वरती जोडले देखील जातील. सुशांत धानवा आपण पाहतोय एक युवा कार्यकर्ता आणि युवा उद्योजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कमी वयात ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात नावलौकिक मिळवलं असे सुशांत आपल्यासोबत जोडले जातील.
10वं वर्ष आणि 10व्या वर्षाला एक वेगळी वलय प्राप्त झाली. कॉलर माईकची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. राहुलजी दानवा, राकेशजी दुमाडा साहेबांची संकल्पना. यावेळेला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुशांत देखील जोडले जातील, परंतु अनिकेत काकडे थोडेसे बिझी आहेत. पुढच्या षटकामध्ये आपण जोडणार आहोत सुशांत समवेत. आदरणीय सन्मान्य किरणजी पिंपळे साहेब, माजी सरपंच मासवण साहेबांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचं आहे, जिथे मात्र सुनील पांडुरंग धानवा साहेब तुमच्या प्रतीक्षेत आहेत. किरण पिंपळे साहेबांना विनंती करीन की आपण प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि मात्र या मॅचचा आनंद घ्या. जाऊया मॅचकडे. सदाशिव संके साहेब देखील तिथे आहेत. साहेबांना विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. मनोज धानवाला आपण पाहू शकाल. एका बाजूला अजय भोईरची बॅट खूप छान पद्धतीने बोलली. राहुल दानवा, राकेशजी दुमाडा साहेब आपल्याला पाहायला मिळतील खुश असतील पहिल्या षटकाच्या खेळानंतर. राकेशजी दुमाडा साहेब निश्चित स्वरूपात ओपनिंग पेअरसाठी येत होते, परंतु चेंडू बळीचा व्यवस्थित संपर्क नाही, कारण खऱ्या अर्थानं सराव सत्र त्यांच्याकडे नसतं. एसटी महामंडळात कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने क्रिकेट जर खेळलाय तर तुम्हाला प्रॅक्टिस ही महत्त्वाची भूमिका यावेळेस दीपक जाधव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्मात येत असताना इथे मात्र आपण पाहतोय अजयच्या साथीनं ज्याने मात्र आता चौकाराला सुरुवात केली आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. 21 धावा या धावफलकावरती. मनोज धानवा यांचं स्वागत. भिवंडी कोंडगाव या संघाकडून चांगलं क्रिकेट खेळत असतात, परंतु गावची स्पर्धा असली की 4 दिवस रजा 4 दिवस सुट्टी टाकून पुन्हा एकदा आपल्या गावाकडच्या मातीकडे वळतात आणि तदनंतर गावचं क्रिकेट खेळत असताना त्यांनी सांगितलं की गावच्या क्रिकेटची जी मजा आहे ती मुंबई क्रिकेटमध्ये नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल चेंडू पायावरती जाऊन आदळलाय आणि डॉट बॉल. एका चौकारानंतर डॉट बॉल येतो म्हणजेच तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेटचं थोडीशी कमी पडते. एक चौकार आल्यानंतर ते षटक तुम्ही मोठं करू शकता. सिंगल डबलला देखील तेवढ्याच प्रामुख्याने प्राधान्य द्यावं लागतं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. 3 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दीपक जाधव यांचा डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू पियुष होते आणि पियुषकडून ह्या चुका खूप कमी वेळा पाहायला मिळतात, परंतु आता चुका झालेल्या आहेत आणि या चुकीला माफी नाही. मिळतील धावा 4. 10 MPL चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या 25 जती नवीनाच्या मला दर्शवतायत की 25 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ आणि धावसंख्या धावगती झपाट्याने वेग घेत आहे. अजय भोईर एका बाजूला आहेत. सकाळच्या सत्रात आपण पाहू शकाल पहिलाच मॅच झाला आणि तिथे मात्र थोडेसे कमी पडले आणि मासवण जिनियस संघ पराभवाच्या छायेमध्ये ढकलला गेला. एकंदरीत 4 सामने झाले, ज्यामध्ये 1 विजय आणि 3 पराभव. चिराग यांना आपण पाहू शकाल. युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मासवण रत्न चिरागला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळत असताना आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे देखील सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं अजित साबळा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जतीन किडे आम्हाला सांगतायत की 26 धावा या धावफलकावरती आहेत. पाटील नेटवर्क्स पालघरचं ब्रँड बनलं गेलं. याच 2024च्या कॅलेंडरमध्ये 1 लाख सबस्क्रायबर ज्यांचे पूर्ण झाले. नितेश पाटील यांनी केलेली सुरुवात 2015-16च्या सुरुवातीला आपण पाहतोय मोबाईलने सुरुवात केली, सिंगल कॅमेऱ्याने सुरुवात केली. आज जर आपण पाहिलं तर अनेक अशा स्पर्धा आहेत जिथे 4-4, 5-5 कॅमेऱ्याने पाटील नेटवर्क स्पर्धा कव्हर करत असतात, ज्यामध्ये जतीन किणी असतील, अनुराग चव्हाण असतील, साहिल पाटील असतील, बंटी कुंभार असतील, मुन्ना जयस्वाल असतील, असे अनेक आपल्याला पाहायला मिळाले जे मात्र पाटील नेटवर्क्सला सध्या खऱ्या अर्थानं चर्चेत आणण्याचं काम ज्यांनी केलं आणि या स्पर्धेला देखील आता कव्हर करतायत जबरदस्त पद्धतीने. 3ऱ्या दिवसात आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 षटकांच्या खेळाखेर 13ची सरासरी राखत 26 धावा. आणखीन 3 षटके येणं बाकी आहेत. मासवण जिनियस हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, बॅटिंग करतोय. एका बाजूला आपण पाहतोय IPLची थीम जर पाहिली तर राजस्थान रॉयल विरुद्ध गुजरात टायटन हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10व्या वर्षात संकल्पना चांगली राहिली की आपण जे 8 संघ आहेत ते IPL टी शर्ट कलर कोड घेणार आहोत, ज्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि मात्र हे संघांना ह्या टी शर्टचा कलर कोड मिळाला आणि संघ मिळाले, ज्यामध्ये मासवण जिनियस संघ एका बाजूला आपण पाहतोय यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन असे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय. यशस्वी अर्थात अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात.
आदरणीय सन्मान्य समीर दिनेश वरठा साहेब बेंजो प्रेमी खडकोली ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल इथे आलेली आहे, नितीन पवार यांचे जवळचे मित्र, त्यांना मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्मान्य समीर दिनेश वरठा साहेब बेंजो प्रेमी खडकोली भोईरपाडा ज्यांच्या माध्यमातून मालिका वीर ही सायकल आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. यस, आपण पाहू शकाल राजदीप म्हात्रे या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. निश्चित स्वरूपात बोट सिक्युरिटीमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र विद्युत मंडळात राजदीप म्हात्रे दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस 40+ उत्कृष्ट गोलंदाज सपाटी एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते या मॅचला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद राजदीप म्हात्रे, आपण जोडलात आणि या स्पर्धेची तुम्ही देखील शुभेच्छा देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. राजदीप म्हात्रे पालघरवरनं या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूला उडवलंय, शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात गलीचे आणि बघता बघता आपण पाहू शकाल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय दीपक जाधव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, भागीदारी खूप महत्वाची भूमिका आहे, पार्टनरशिप. कुठलाही क्रिकेटचा सामना एकटं दोघं जिंकू शकत नाही. तुमच्या 11 जणांचा मेळ जर व्यवस्थित असेल तर मात्र तुम्ही या सामन्यामध्ये पकड करू शकता आणि ते बघायला देखील मिळालं. आता जी सुरुवात असायला हवी होती ती सुरुवात तर मिळालंय. तुम्ही आता हाच धावांचा आलेख कुठपर्यंत उंचावताय हे देखील तेवढीच महत्वाची भूमिका राहणार आहे. ऑन साइडला मोठा प्रहार, बंटी पुंजारा तिथे आहेत परंतु त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय सरळ 10 MPL 6 षटकार. या वेळेला आपण पाहू शकाल काय फलंदाजी चालल्या मैदानाच्या आतमध्ये. मनसूर जाधव आले आणि मात्र दीपक जाधव यांचा फॉर्म देखील घेऊन आले, म्हणायला हरकत नाही. दोन दोस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉलर माईक देखील आता चालू झालाय. आपण सुशांत धानवा यांच्यासोबत जोडणार आहोत. या वेळेला पुन्हा एकदा दीपक जाधव यांचा चेंडू फसलाय, फटका बऱ्याच काळ हवेत होता परंतु अभिजित चुका करतायत आणि या वेळेला आपण पाहतोय अनिकेत चुका करतायत आणि झेल सुटलेला आहे. सुशांत दानवा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. सुशांत, काय म्हणाल? संघाची बांधणी झाली तेव्हा भरपूर ट्रोल झालं होतं, संघ कसा होईल, काय होईल, तुमच्या समोर अशी कामगिरी होईल, परंतु आज संघ चांगली कामगिरी करतायत, काय वाटतं? हॅलो, धन्यवाद प्रथम आयोजकांचं, त्यांनी बोलण्याची दिली. हॅलो, हा येतोय, आवाज येतोय. खरं तर सुरुवातीपासून संघ आमचा टॉप नव्हता, मोजण्यात येत नव्हता, तरी पण सर्वांनी चांगला खेळ एकदम, म्हणजे आमचे बॉलर हॅलो समोरच्या बॅट्समॅनला एकदम थांबवून ठेवलं. पण पहिल्या या वेळेला आपण पाहू शकाल सुशांत जरूर जोडलेले आहेत आमच्या समवेत, परंतु दीपक जाधवची काय फलंदाजी होत आहे. थोडंसं आपण पाहतोय गोलंदाज पियुष वरती दबदबा निर्माण झालाय, नेटवर्कचा थोडा इश्यू होतो, त्या अनुषंगाने आपण पाहतोय सुशांत यांच्यापासून लाभ आहोत. परंतु सुशांत भाऊ या मॅच मध्ये थोडंसं गोलंदाजांच्या वरती वरचढ केलंय. फलंदाजी तुम्हाला देखील या पद्धतीची स्वीकारावी लागेल. भरोशाचे फलंदाज कोण असतील या मॅच मध्ये? अजय दानवा, पियुष जाधव, शुभम जाधव हे मेन फलंदाज असतील. एकंदरीत 10 वर्ष या आपल्या गावच्या स्पर्धेला पूर्ण होतात. या स्पर्धेबद्दल आणि आज 10व्या वर्षाचं हे आयोजनाबद्दल काय म्हणाल? हॅलो, हा बोला. खूप सुंदर. येस, ऑल राईट. खूप छान पद्धतीनं वक्तव्य मांडलं, शॉर्ट अँड स्वीट. थोडंसं नेटवर्क पोहोचत नाहीये, त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. परंतु त्यांनी म्हटलं की भरपूर ट्रोल झाला आमच्या संघावरती, परंतु का खेळ दाखवला. अजय वरती त्यांनी विश्वास ठेवलाय, पियुष वरती विश्वास ठेवलाय, मनोज धानवा यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आपण पाहू शकाल संघाची कामगिरीबद्दल ते खुश आहेत. संघ मालक म्हणून भूमिका अदा करतायत आणि संघाचा महत्वाचा घटक सुशांत धानवा, अगदी कमी वयात युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे पिताश्री मुख्य व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेतात. येणाऱ्या काळात मला तरी वाटतं 25 जानेवारी ते 29 जानेवारी जी स्पर्धा चालू होते 38+ सूर्या मेळावा, त्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय सन्मान्य सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर.
आणि एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलंय. सातत्याने जिथे जिथे क्रिकेट असतं तिथे तिथे त्यांचा बोलबाला राहतो, तिथे त्यांचा हातभार राहतो आणि मासवनचं रत्न म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलंय. आणि अगदी त्यांचाच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत आपण पाहू शकाल 48 धावांचा ग्राफ वाढलाय. चौथं षटक अजय भोईरच्या बॅटमधनं क्रॉस बॅटनं खेळलाय फटका समोर, चेंडू सीमा रेषा पलीकडे. 10 MPL 6 षटकार. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धा आईवरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धा आईवरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. त्याची कीर्ती महाराष्ट्र भरी, माया साऱ्यांची त्याच्यावरी. त्याची थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल या आपल्या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचं सॉन्ग अगदी जबरदस्त पद्धतीनं रचलं गेलं आणि गीत गायलं गेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी छान पद्धतीनं टॅलेंट खूप लहान वयापासून स्ट्रगल आणि स्ट्रगल, परंतु संघर्षातून यशाकडे प्रगतीकडे गरुड झेप घेणारं व्यक्तिमत्व राहिलं पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. आपण पाहतोय ज्याने निश्चित स्वरूपात खडतर प्रवास पाहिला, आयुष्यात अगदी जवळून खडतर प्रवास पाहिला. आईबाबांचं छत्र नसताना निश्चित स्वरूपात आपण पाहतोय आजींकडे लहानाचे मोठे झाले आणि तदनंतर आज आपण पाहू शकाल एक वेगळी ओळख निर्माण केली. तुमच्या कार्याची दखल घेतल्यानंतर तुमच्यासाठी गोष्टी होत असतात आणि त्यातलंच एक उदाहरण आपल्यामध्ये आता आहेत. आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक 2017 पासून मला तरी वाटतं या स्पर्धेला त्यांना निमंत्रण, या स्पर्धेचे पहिले समालोचक म्हणून आपण पाहतोय. आणि टू बी कंटिन्यू 2025चं देखील निमंत्रण पोहोचलं गेलं कालच्या दिवसात त्यांना देखील आणि आम्हाला देखील. राहुलजी धानवासर, राकेशजी दुमाडा साहेब त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. आणि ती डेट झाली डन, ती म्हणजे 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर. आणि पाटील नेटवर्क्स देखील तिथे जोडलं जाणार आहे. अनुराग चव्हाण पुन्हा तिथे असतील, जतीन किणी पुन्हा असतील, असे अनिकेत काकडे यांना देखील ते निमंत्रण गेलं. अशी मात्र ही स्पर्धा आहे. ज्या वेळेला स्पर्धा चालू असते त्यावेळेला पुढच्या वर्षीची मॅनेजमेंट करणारी एकमेव अशी ही स्पर्धा अर्थात आपण पाहू शकाल मासवण प्रीमियर लीग. जाऊया मॅचकडे. चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 55 धावा. 50 धावांची भागीदारी खूप महत्त्वपूर्ण राहिली. हे दोन फलंदाज दीपक जाधव, मनसूर जाधव त्यांच्या कामगिरीनं खुश असतील. सूर्या मेळाव्यामध्ये जो संघ असतो त्यामध्ये आपण पाहतोय मनसूर जाधव आणि दीपक जाधव ही जोडीच तुम्हाला बघायला मिळेल. यंदा टार्गेट आहे पराग धानवाला कसं उचलता येईल. बॅटची कड आणि इथे मात्र फलंदाज बाद गॉन. आले मी आज असं नका बघू, अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4चा खेळ इथे मात्र योग्य रीतीने संपला. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. राकेशजी धुमाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत 55 धावा. राकेशजी धुमाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ST मध्ये कार्यरत आहेत. 4 दिवस कुठेही जाणार नाही, कुठेही निघणार नाही. ह्या अनुषंगाने दिवसा फोन त्यांचा बंद राहतो कारण मग ड्युटींच्या शिफ्ट त्यांच्या लावल्या जातात. त्या अनुषंगाने त्यांनी पहिल्याच दिवशी म्हटलं की 4 दिवस सगळं बंद असेल, फक्त मासवण प्रीमियर लीगचा थरार अनुभवायचा आहे. आयोजक मंडळीमध्ये त्यांचं देखील नाव सन्मानाने घेतलं जातं. या मासवण प्रीमियर लीगला पुढे नेण्याचं काम मध्ये सिंहाचा वाटा त्यांचा देखील राहिलेला आहे. राहुल दानवाच्या खांद्याला खांदा लावून ते देखील काम करतात. या मासवण प्रीमियर लीगचा विकास आणखीन कसा होईल ज्या अनुषंगाने ते आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा घातक फलंदाज जो अजय हरवला होता तो या मॅच मध्ये पुन्हा आलाय. खोलवट टप्पाचा बॉल होता, ऑन साइडला फटका खेळलाय, अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला फटका खेळलाय. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावेल आणि अनिकेत थोडासा फंबल होते. तत्पूर्वी धावसंख्या 2 फ्लाय होईल. 57.
शुभम जाधवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पियुष देखील आपण पाहिलं, पियुषचं षटक तेवढंच महत्त्वाचं राहिलं. मनोज धानवा या संघामध्ये 2 षटकं हाताळतो, त्याचा 2 षटकांचा स्पेल आपल्याला चांगला बघायला मिळाला पुन्हा एकदा अजयसाठी. हाफ ट्रॅकरचा बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतील आणि अतिशय चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला. अजयची एक महत्त्वपूर्ण खेळी इथे आली संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघमालक कल्पेशजी धापशी दाखल होतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. माझी मुलगा हिंडाई पालघर बाजारा येशील का? ना काही पाहिजे तुला नेमका, सांग काही पाहिजे तुला नेमका. झुमका 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 घेन पाहिजे मला झुमका, पोरा घेन पाहिजे मला झुमका. यस, थँक यू सो मच. पियुषचा झेल तो मात्र थोडासा महागडा साबित राहिला. दीपक जाधवचा तो झेल राहिला. त्यानंतर दीपक जाधवनं त्या 22 धावा झंझावती खेळी, ज्या 22 धावा ठोकल्या गेल्या त्या कारणानं धावफलकाला गती मिळाली आणि 57 धाव्यांवरती जाऊन पोहोचलाय. कल्पेश दापची संघाचे संघमालक जिनियस मासवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शेवटचं षटक शुभम जाधवचं धूडवाल्या एंडकडनं, कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल अलॉंग दी कॉर्पेट, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत पियुष. काव कॉर्नर रिजन मध्ये फेकी येईल, चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी बघायला मिळाली आणि अजय धानवा मागून टाळ्या वाजवतात की 57-58 धावा हरकत नाही. 5 षटकांमागे तडाखे बंद सुरुवात आमची देखील झाली तर आम्ही देखील या मॅच मध्ये एक वेगळा कारनामा करू शकतो, ही आमची ताकद राहिलेली आहे. स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळायचं होतं राकेश दुमाडा यांना, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही आणि कालच्या दिवसात देखील त्यांनी म्हटलं की प्रॅक्टिस नसल्या कारणाने थोडंसं कठीण जातं, परंतु संघ एक चांगल्या पद्धतीने आता स्कोरकडे वळाला. त्या अनुषंगाने धावसंख्या देखील चांगल्या बघायला मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल, यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय संघ असणाऱ्या तो म्हणजेच धीरज अजित 11 आणि एका बाजूला फ्रेंड्स 11. सामना क्रमांक 6 हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धीरज अजित 11 विरुद्ध फ्रेंड्स 11. दोन्ही संघांना विनंती करतो की आपल्याला कर्णधार रेडी ठेवायचे, रिपोर्टिंग करायची प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे मात्र आपण शॉर्ट टर्म मध्ये अगदी टॉस घेणार आहोत. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मध्ये बाईट होईल. दोन्ही कर्णधारांची ऑन साईडला कल्पेश दापशीच्या बॅट मधनं आलाय, नाही गेलाय का अजून? ऑल राईट, थोडंसं रूपरेषा मैदानाची आपली वेगळी आहे. येणाऱ्या काळात काया पालट होताना पाहायला मिळेल या मैदानाचा. निधी येईल आणि तदनंतर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत, फॉलोअप घेत आहेत. राहुल धानवा असतील, राकेश गोवारी असतील, सुनील धानवा साहेब आहेत, तदनंतर सुशांतजी असतील, चेक करणार आहेत तिथे हा षटकार गेलाय का. आणि तदनंतर हे मैदान तुम्हाला एक फुललेलं बघायला मिळेल, बहरलेलं बघायला मिळेल. चांगली आउटफील्ड या मैदानाची आपल्याला पाहायला मिळेल. सेफ आहे, सेफ आहे, जिथे जतीन केणी दर्शवतात आम्हाला. धावसंख्या इथे आपण पाहू शकाल 2-2. 61 धावा या धावफलकावरती आणि 62 धावांचं टार्गेट हे मात्र ठेवले. ते म्हणजेच आपण पाहतोय धानवा ब्रदर्स या संघासमोर या 62 धावा कुठल्या पद्धतीनं चेज होतील की डिफेंड होतील ही रंजक कहाणी सांगण्याकरिता दुसऱ्या डावात पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण या दुसऱ्या डावामध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी या 2 कर्णधार टॉससाठी, एका बाजूला फ्रेंड्स 11 आणि एका बाजूला धीरज अजित 11, या 2 संघांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू. हॅलो, चेक. चला, धीरज अजित 11 संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज टॉससाठी या. रोहन गोवारी इथे आलेले आहेत आणि टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय सुनीलजी धानवा साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते तो टॉस केला जाईल. अत्यंत महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातला. धीरज अजित 11 संघ तुम्हाला विनंती करतो की आपला कर्णधार पाठवायचा आहे.
आलो. चला राहुल भोईर, जास्त वेळ न घेता कारण सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. आदरणीय सन्मान्य सुनील पांडुरंग दानवा साहेब, माजी पंचायत समिती उपसभापती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ह्या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. अगदी लगतचा मॅच त्यांचा देखील चालू आहे. एका बाजूला राहुल भोईर, एका बाजूला रोहन गोवारी फ्रेंड्स 11 आणि एका बाजूला धीरज अजित 11. 10 MPL टेल, 10 MPL हेड यातलं द्वंद्व कुणाच्या नावावरती जाईल. आलो. तर इथे मात्र फ्रेंड्स 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. सामन्याला देखील सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील पालकर भूषण प्रमोद शेडगे सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये सलग तिसरा दिवस. नुकतंच सुनीलजी धानवा साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला. 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. कॉलर माईक कल्पेश धापशी आय थिंक सो त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पहिलाच बॉल अजय भोईरचा खूपच बाहेर होता. किरण केणेसर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 1. आज पुनश्च एकदा सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. अशा प्रकारचं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची एज घेत चेंडू थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली गेली होती. बंटी पुंजारा यांना आपण पाहतायत. एका साईडला अजय धानवा यांना आपण पाहू शकाल. प्रथम बॅटिंग येत असताना मासवण जिनियर्स टीमने 61 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आता धानवा ब्रदर्स कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असणार आहे. फुलटॉस बॉल ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते, फेकी होते. सिंगल आराम के साथ आणि बंटी पुंजारा यांच्या बॅटमधून अकाउंट ओपन होत असताना सांघिक 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. लीगचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. 2007 मध्ये इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तिथून जोरदार आपण पाहतायत. ऑन साईडला खूप चांगला फटका. लो फुलटॉस बॉल होता परंतु स्टायलिश फटका अजय धानवाच्या बॅटमधून येतोय. एक कडक स्ट्रोक. MPL चौकार. पोरी सहबेस मलम किस्ती सहबेस चौकार आला. खूप चांगला फटका होता. एक्सपिरियन्स आहे अजय धानवाकडे नो डाऊट. 62 धावा एक फायटिंग टोटल आहे का 5 षटकांमध्ये हे पाहण्यासारखं असेल. कारण जेव्हा 50+ धावा असतात 5 षटकांमध्ये तेव्हा फाईट करण्यासाठी बळ मिळतं ते गोलंदाजांना. अजय भोईर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. खूप सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी कल्पेश धापशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मेल सेन्सिबल बॅटिंग करताना अजय धानवाला आपण पाहतायत. या अगोदरचा बॉल आपण लो फुलटॉस बॉल. फार कमी प्रमाणात असे फलंदाज लो फुलटॉस बॉलला पाठवतात बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते 1 बाउन्सने असेल 2 बाउन्सने असेल. काही षटकार सुद्धा खेचतात गुडघ्यावर बॅलन्स करत. कठीण असतं कधी कधी. यावेळेला हा बॉल फुलटॉस अगदी फुलटॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला बंटी पुंजाराच्या बॅटमधून 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. हलक्याशा हाताने चेंडूला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकाच ट्रॅकवर दोघे जण धावतायत खेळपट्टीवर. थोडीशी टक्कर होण्याचे असे चान्सेस असतात. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12वर जाऊन पोहोचली. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 49 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 62 धावांचे टार्गेट. 24 बॉल. कल्पेश धापशी आमच्या समवेत जोडले जातील. कॉलर माईकची ही एक नवीन संकल्पना
पालघर जिल्ह्यामध्ये आपण पालघर तालुक्यामध्ये पाहिलं तर तारापूरच्या मैदानात ती पहिली संधी दौडून आली होती. यतीन जाधव, किरण जाधव, वन ऑफ द बेस्ट 2 पर्सन म्हणून तारापूर, निलेश फायटर तारापूरचे हे ब्रँड म्हणून ओळखले गेले. महेश राऊत, हॅलो मनोज राऊत, यस कल्पेश दापशी आमच्या समोर जोडले गेलेत. कल्पेशजी वेलकम. या सेकंड इनिंगमध्ये जो आतापर्यंत स्कोर आपण पाहतात 12 झालेला आहे, काय वाटतं, कसं वाटतं? एकंदरीत 4 षटका आहेत, तिथून काही टर्न मॅच होईल? ईशान आहे, अजय पण चांगली गोलंदाजी केली, पण थोडी निश्चित स्वरूपात थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू होत असताना पाहायला मिळतोय. आता येतोय आवाज? हॅलो, ओके. यस, कसं वाटतं एकंदरीत 10वं वर्ष MPLचं पाहायला मिळतं? एक छोटंसं रोपटं तुम्ही लावलं पहिल्या वर्षापासून आणि त्यानंतर हे वाढता वाढता आज वटवृक्ष झालंय, कसं फील करतायत? फील म्हणजे यंदा युट्यूब लाईव्ह वर खेळताना वेगळीच मजा वाटते. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही घरी जाता त्यावेळेला घरचं वातावरण कसं असतं? तुम्ही मॅचेस पराभूत झालेत, एकच मॅच विन झालेत तुमच्या पदरात, एकच मॅचची मात्र आपण पाहिली तर आशा तुम्ही पल्लवित केल्या. ऑन साईडला खेळला गेला फटका तर छान आहे, फिल्डर त्या ठिकाणी येतील, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार अनिकेतला थांबवतोय मी. कल्पेश दापशे यांच्याशी आपण चर्चा करूया. तर कल्पेश, घरी गेल्यानंतर वातावरण कसं असतं संध्याकाळचं? हॅलो, यस, बोला बोला. घरी गेल्यावर सर्व मित्र, कंपनीतले यस, म्हणजे असं वातावरण नसतं की काय तुम्ही खेळता, म्हणजे तुमच्या ज्या होम मिनिस्टर आहेत त्या म्हणत नाहीत का? नाही, लिहिल्या होत्या ग्राउंडवर, त्या बघत होत्या लाईव्ह, नंतर मग घरी पण बाकी बघत होते. नक्कीच, तुम्हाला तर काहीच म्हणत नसतील, कारण तुमचा खेळ सुद्धा बहरलाय या स्पर्धेमध्ये. म्हणजे इतरत्र खेळाडूंपेक्षा तुम्ही छान खेळलेत या स्पर्धेमध्ये असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तर उद्याचा दिवस स्पेशल डे, आपण विशेष आकर्षण पाहणार आहोत. एका रात्रीमध्ये सर्व काही गोष्टी झाल्या आणि उद्याच्या दिवसात महाराष्ट्राचा 8वा आजोबा शंकर धोत्रे उर्फ गोट्या अंपायर येत आहेत या मैदानात आणि या मनोर विभागामध्ये प्रथमतः ते येत आहेत. म्हणजे भल्या भल्यांना मात्र ते आणता आलं नाही, परंतु उद्याच्या दिवसात दशरथ पाटील सुद्धा येत आहेत. कसं फील करतायत एकंदरीत? उद्याची तयारी कशी असेल? म्हणजे आता फक्त आम्ही मोबाईलवर युट्यूब लाईव्ह, आता प्रत्यक्षात इकडे मासवण आमच्या ऐतिहासिक ग्राउंडवर बघायला भेटेल. हो, डेफिनेटली ऐतिहासिक मैदान मिळेल. दरम्यान चौकार येतोय, गुड शॉट, खूप चांगला फटका. अजय धानवा एक्सपिरियन्स प्लेअर आहे, फुटवर्कचा अप्रतिम प्रभाव यावेळेला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. आज राहुल धानवासारखा खेळाडू तुमच्या संघामध्ये युवा खेळाडू खेळतोय, परंतु खूप अपेक्षा होत्या. राहुल धानवा, राकेश दुमाडा एक्सपिरियन्स खेळाडू, यांच्याबद्दल काय म्हणतील? तिथंच आहे, त्यांचा एक्सपिरियन्समुळेच आम्ही इथपर्यंत आलोय. निश्चित स्वरूपात त्यांचा एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. अजय भोईकरकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु थोडंसं निराशा झाल्या. चर्चा खूप रंगली होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत टेनिस बॉल, क्रिकेट, खूप मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा पाहता युट्यूबवर, तर तुमचा आवडता असा खेळाडू कोणता आहे ज्याला तुम्ही लाईक करता? करण अंबाला. क्या बात आहे, करण अंबाला. त्याला मॅन ऑफ द सिरीज ट्रॅक्टर सुद्धा मिळाला होता, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता असं करण अंबाला, एक फौजी बनण्याचं स्वप्न त्याचं सुद्धा पाहायला मिळालं. म्हणजे NCC मध्ये सुद्धा तो ॲग्रेसिव्ह होता, म्हणजे शाळेपासून तो हुशार होता करण अंबाला. आज त्याचं मानधन पाहायला गेलं तर 60-70 हजार रुपये जर एका स्पर्धेमध्ये तो येताना घेत असतो, परंतु तो खेळ सुद्धा तसाच पद्धतीने करतो ज्या पद्धतीने करण अंबाला ISPL मध्ये ज्यांनी ते वाईट टाकले होते, तिथून ती व्हायरल क्लिप झाली होती, परंतु अक्षरशः तो उघडला होता, त्याचे अश्रू उघडले होते. परंतु त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मला एवढ्या लाखामध्ये विकत घेतल्यानंतर मी चांगला प्रूफ करू शकतो. हे करण अंबाला. चांगली थिंकिंग कल्पेजी धापशी यावेळेला पाहायला मिळाले. ऑफ साईडला फटका छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता किरण केडे सरांचा इशारा येतोय. या चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा. राहुल धानवा युवा समालोचक, युवा खेळाडू, परंतु इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं निराश करत असताना पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या. आणि मासवणकरांचं प्रेम कसं मिळतं ज्या वेळेला तुम्ही आतापर्यंत आपण पाहिलं सूर्या मासवनने जो खेळ केलाय बाहेर जाऊन या पंचक्रोशीमध्ये, त्यावेळेला त्यांचं कौतुक कसं करतील तुम्ही? हॅलो, नाही तुमचं रिपीट करा, मला काय समज.
या सूर्या मासवण आताच्या हंगामामध्ये या हंगामामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी केलाय, तर आपल्या मुखातून त्यांची स्तुती सुमने कशी उधळतील? हो नक्कीच, ती पण माझी होम टीम आहे, पण कसं काम आणि हे नाही, पण यावर्षी त्यांचं गेल्या वर्षीपासूनच चांगलं परफॉर्मन्स आहे. राहुल, जयेश, अजय, अनिल, बंटी आणि बाकीचे युवा क्रिकेटर. नक्कीच नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत खूप चांगली आपण प्रतिक्रिया दिला, त्यांचं कौतुक सुद्धा तुम्ही तोंड भरून केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण आमच्याशी जोडले गेलेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. अजित साबळा आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. 25 विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 37 रनची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे सामना बॅलेन्सिंग आहे. ज्या पद्धतीने बंटी पुंजाराचे पाय यावेळेला बोलू लागले, ज्या पद्धतीने त्याचं फुटवर्क बोलू लागलंय, बॅट बोलू लागले, म्हणजे तुमच्याकडे या गोष्टींची गुणवत्ता असायला हवी. जेव्हा तुमचं फुटवर्क चालत नाही, तो गॅप पडतो बॅट आणि पायामधून जेव्हा चेंडू निघून जातो त्यावेळेला तुमचं फुटवर्क काम करत नसतं. बॅकलिपचा उपयोग केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एकदा वर्जित. राहुल धानवा पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. सेकंड इनिंगचा विचार केला तर धानवा ब्रदर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना अतिशय लीगच्या फॉर्मॅट, मॅन ऑफ द सिरीज, यावेळेला बायसिकल सुद्धा आपण पाहू शकाल. एक सायकल आहे जी आरोग्यासाठी लाभदायक, व्यायामासाठी पाहायला मिळते. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू फार वेगाने निघून जाईल. रोहन येण्याच्या अगोदरच चेंडू निघून गेला चौकाराकरिता. या चौकाराने संघाची धावसंख्या धानवा ब्रदर्स टीमची 30. शिर्डीची बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला ग घेऊ. शिर्डीची बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला ग घेऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही. थँक्यू. संघाची धावसंख्या 30, 62 धावांचा पाठलाग करत असताना अजय भोईरवर या वेळेला हल्ले केले जात आहेत. सरळ चेंडूला पाठवलंय रोहनच्या माथ्यावरून, चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. मॅग्निफिसंट फ्लामिंग तडाके बंद फटकेबाजी करत असताना अजय धानवा इज ऑन अ फायर. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. 6. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही दयाचे बाहेर जाऊ. सीझन 10 मध्ये अजय भोईरची ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसली नाही. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी फलंदाजी केले त्यावरून थोडंसं कुठेतरी आपण पाहतायत बॉडी लँग्वेज खालावली गेली. राकेश दुमाडा यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता, प्रॅक्टिसकडे कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे. तुम्ही थोडक्यात 1-1.5 तास कशी प्रॅक्टिस करता, किती चांगल्या पद्धतीने करता, किती कॉन्सन्ट्रेशन ठेवून करता याकडे लक्ष दिलं जातं. कारण तुम्ही दिवसभर प्रॅक्टिस करता आणि त्याचं फळ मात्र तुम्हाला असं नाही आहे की दिवसभर मी प्रॅक्टिस करतो. व्हॉट अ कॅच, कल्पेश दापशी, एक्सलंट फिल्डिंग, मॅग्निफिसंट कॅच. अफलातून झेल टिपला गेला विदिन सेकंदामध्ये. फलंदाज अजय धानवा बॅक टू द डगआउट. एक चांगल्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना धावसंख्या 36, विजयासाठी 26 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13. ओव्हर झालेली आहे. यस, 2 डॉट बॉल आले आणि त्याकरता आपण पाहतायत पहिला डॉट, दुसऱ्यावर 1, तदनंतर चौकार, षटकार, डॉट, विकेट. थँक्यू व्हेरी मच जतीन किनी. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना, आता 12 बॉल 26ची गरज आहे, लक्षात घ्या. प्रॅक्टिस करता काही गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता येतात. त्यांनी गोलंदाजी केल्यानंतर ते बाउंड्री लाईनवर येतात, त्याच्या मित्रावर खांद्यावर हात ठेवतात आणि बाता करत राहतात. परंतु तुम्ही प्रॅक्टिस कशी करता, फलंदाजी केल्यानंतर काही सांगतात मला घरी काम आहे, म्हणजे त्याचं काम झाल्यानंतर तो म्हणतो की मला काहीतरी काम आहे किंवा एखाद्या फोनवर बोलत असतो. अशा वेळेला तुम्ही ते न करताना तुम्ही ते बाजूला ठेवा. प्रॅक्टिस 1 तास मग्न मंत्रमुग्ध करून तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतील ना त्यावेळेला खरी तुमची ती प्रॅक्टिस असते. असं नाही आहे तुम्ही 100 बॉल खेळलात, तुम्ही जवळजवळ 50 षटकार मारले, हे चुकीचं आहे. परंतु तुम्ही ते कसे मारलेत, शॉट सिलेक्शन कसे होते, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 9+2 मिळतील 3. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. विजयासाठी आता धावा हव्यात त्या 23. 62 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने
गोलंदाजी असं वाटलं होतं की अजून सुद्धा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बॅलेन्सिंग आहे नो डाऊट. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. बंटी पुंजारा यू वेट म्हणून सांगतोय. हे चांगलं कॉलिंग आहे. दीपक जाधव या चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं लेग स्टंपला ह्या वेळेला जरूर भेटला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स. किरण किणे सर, विरल नायर सर, पहिल्यांदा विरल नायर सर या स्पर्धेमध्ये ते पंचांची भूमिका करतायत मासोन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अप्रतिम चांगला झेल जरूर पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहतायत राहुल धानवा, व्हेरी नाईस कॅच. अखेरकार मात्र विकेट मिळाली. गोलंदाज इशांत पांढरा या गोलंदाजाला. तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाज ईशान पांढरा ऑन साईटला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फ्लिकचा फटका खेळला गेला आहे. फार वेगाने तिथे रोहन धावतायत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू वळेल. 2 धावा कंप्लीट मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. धानवा ब्रदर्स या टीमची 41. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. आता बॉल आहेत 8. 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. म्हणजेच या षटकामध्ये कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता की नाही. यावेळेला लेगबाईचा इशारा ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. तिथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हे पॅटर्न शॉट निर्माण झालेत ज्या पद्धतीने 4थ्या 5व्या स्टंपला येतात आणि तिथून चेंडू पिक करतात. आणि तिथून आपण पाहू शकतात एक पॅटर्न शॉट त्यांचा निर्माण होतो. वेगवेगळे स्ट्रोक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये मी पिन्या संतोष जाधव या खेळाडूला एक वेगळेच स्ट्रोक खेळताना पाहिलं. ऑफ साईडला फटका तर छान आहे. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना नमिश पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. या एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. आता विजयासाठी 19 रनची आवश्यकता. ईशानचं चांगलं षटक पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण. आता कुठे टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण खेळपट्टीचं क्रिकेटच्या साहित्यांचं पूजन करतो आणि तिथून दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या विभागामध्ये शुभारंभ होतो टेनिस बॉल क्रिकेटला. आणि तिथून आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटचे वारे हे वाहू लागतात. ते मेच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यंदाचा सुप्रीमो चषक सुद्धा लवकरच सर्वांच्या भेटीला येईल. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आदरणीय संजय भाई पोतनीस जे विद्यमान आमदार आहेत कलिना सांताक्रूज आणि एअर इंडियाच्या मैदानात ती स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. 9 एप्रिल ते 13 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं त्या कलिना एअर इंडियाच्या ग्राउंडमध्ये जाऊन पदस्पर्श करावं आणि चांगला खेळ करावा. एक काळ दांडीकरांनी गाजवला होता परंतु तदनंतर थोडे पाठीमागे राहिले आणि बॅकफुटला जात असताना पाहायला मिळाले. वेदांत 11 या टीमकडून भरपूर चांगलं बाळूने चांगलं क्रिकेट खेळलं. अर्थातच निरंजन घरतने बेस्ट बॉलरचा किताब ज्याने पटकावला गेला होता. हे चांगले खेळाडू तयार होत आहेत अलीकडच्या काळामध्ये. टॅलेंट तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44. 44. चेतन अर्थातच होल्डरला आपण पाहतायत.
थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी बोलाबोली झाली होती पराग धानवा, मुन्ना आणि चेतनच्या मध्ये. ते एक मैत्रीपूर्ण संबंध होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. दुसऱ्या धावेसाठी वळाले सचिन धानवा. फेकू की नको फेकू, कारण बॅकअपसाठी कोणी नव्हतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 46 विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये 4 चौकार ठोकावे लागतील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न दीपक जाधवने चेंडूला जरूर स्टॉप केलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47-47. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटचा उपयोग केला, मनगडाचा वापर केला. यावेळेला पुढे सरसावेल फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. दुहेरीवर 49 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 3 बॉल अजूनपर्यंत शेष आहेत आणि या 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13 धावा. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल. टिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. धानवा ब्रदर्स टीम 2 धाव्याच्या मदतीने जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. 51 म्हणजे दुसऱ्या सामन्याची विजयाची तयारी ह्या वेळेला पाहायला मिळते. जर मागचा सामना जर विन झाले असते तर कदाचित तिथून थोडेसे चान्सेस पलटवार केला असता, परंतु अजय भोईर 24व्या बॉलवर त्याने ती चूक केली आणि चूक त्याला किती महागडी पडली. कारण ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक संघ मालकाचं असतं की मासवन प्रीमियर लीगचा मी विजेता व्हावं. आणि इथून आपण पाहतायत पंचांकडे धाक जरूर मागितले गेले होते. कारण 1 वर्ष म्हणजेच काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. आणि एवढं 1 वर्षाचा आपल्याला तप करावा लागतो आणि त्यानंतर मासवन प्रीमियर लीगला पुन्हा एकदा खेळावं लागतं. म्हणजे 1 वर्ष कसं निघून जातं आपल्याला थांक पत्ता सुद्धा लागत नाही. कारण आयुष्य हे आपल्या व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. अप अँड डाऊन होताना आपण सातत्याने पाहिलंय. चढ उतार असणारच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत स्थिरावली. ती 52 म्हणजेच 9 धावेने पराभूत स्वीकारावा लागला धानवा ब्रदर्स या टीमला. अजय धानवाची विकेट मिळाली, तिथेच टर्निंग ठरली गेली. परंतु एका खेळाडूने यावेळेला आपण पाहू शकतात क्रिकेट खेळलं जात नाही. एक काळ होता 1990चा, तो काळ पाहायला मिळाला ज्या वेळेला वकार युनिस इम्रान खान म्हणायचे की फक्त भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. त्यावेळेला भारतरत्न मिळालेलं नव्हता. सचिन तेंडुलकरला आउट घ्या आणि सामना ऑटोमॅटिकली आपल्या पक्षामध्ये आणा, अशा पद्धतीने ते वक्तव्य सुद्धा केलं होतं. परंतु आता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस दाखवले, प्लॅटफॉर्म दाखवला, ब्रँड अँबॅसेडर स्वतः पाहायला मिळत आहेत.